संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली, पण निवडणूक होण्याच्या आधीच 2 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे बिनविरोध निवडून आले। त्यामध्ये आपल्या सोबत आता आहेत सुप्रियाताई चांगुडे, ज्या बिनविरोध निवडून आहेत, पहिल्या महिला नगरसेविका आहेत ज्या बिनविरोध निवडून आहेत। काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? आता मला विश्वासच नव्हता, कारण मला म्हणजे असं वाटलं नव्हतं, पण निवडणुकीत आम्ही जे प्रचार चालू होता त्याच्यात मला विश्वास होता, कारण जनता माझ्या बरोबर होती। कारण मला असं वाटतं मागच्या वेळेस मला थोडक्या मतदानामध्ये मी गेले, तेव्हापासून मी लोकांच्या संपर्कात राहिले, त्यांची कामं करत राहिली, पण मला असं वाटत होतं मी निवडून येणार, पण अचानक असं होईल असं कुणाचं श्रेय वाटतं? खरं तर श्रेय म्हणायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि आमचे अमित बरोबर, शंकर भाऊ असतील, महेश दादा असतील आणि उमाताई असतील आणि माझे दीर छोटे उमेश भाऊ चांदगुडे असतील। काय सांगाल तर एकंदरीत 2 नगरसेवक बिनविरोध झाले, तुम्ही 125चं नाव दिलेलं आहे, हे उत्तर म्हणता येईल? 100% हेच उत्तर आहे। आज आपण पाहिलं की रवी लांडगेच्या स्वरूपातनं एक पहिला उमेदवार आणि आमच्या सुप्रियाताईंच्या म्हणजे आमच्या वहिनी सुप्रिया वहिनींच्या माध्यमातून एक महिलेला आज महिलांनी म्हणजे त्यांच्या गटामध्ये असलेल्या महिलांनी मोठं मन करून पुरुषांनी महिलांना एक सन्मानजनक पद्धतीने आज जे बिनविरोध केलेलं आहे हे विकासाची नांदी आहे आणि भारतीय जनता पार्टीवर असलेला लोकांचा विश्वास आहे, हे त्याचं उत्तर आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार अमित गुरपीकर आपल्यासोबत आहे। काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये बिनविरोध झालेले काय सांगाल? खरं तर या प्रभागामध्ये आमचे 4ही नगरसेवक एवढेच सक्रिय होतात आणि सुप्रियाताई पण गेल्या 8 वर्षांपासून सातत्यानं जनसेवेमध्ये होत्या आणि आता समोरच्या उमेदवारांना प्रश्न पडला होता की लढायचं का नाही, आणि त्या घाबरलेल्या अवस्थेतच हा खऱ्या अर्थानं माघार झाली आणि त्या बिनविरोध आलेल्या। त्यामुळे हा जनतेचा विश्वास आहे, जनतेमध्ये काम करण्याचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीने जी ताकद संपूर्ण आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली त्याचा हा विश्वास। सर्वात महत्त्वाचा अजून एक छोटा प्रश्न, या विजयात तुमचं अभिनंदन, पण काल अजित पवार या ठिकाणी आले होते आणि टीका करून गेले, काय सांगाल? हे अजितदादांनी जे काही बोलले असतील त्याला हे आमचं उत्तर आहे। एकंदरीत जर बघितलं तर हे जे 2 विजय आहेत, बिनविरोध झालेली जी निवड आहे, हीच अजितदादाच्या प्रत्येक टीकेला उत्तर आहे, असं आमदार शंकर जगताप यांनी सांगितलेलं आहे। सचिन चपळगावकर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड।